मुंबई पुणे प्रवाशांचा प्रवास हा सुखकर होणार आहे, कारण की काही वेळामध्येच महाराष्ट्राला नवीन प्रकल्प जो आहे तो लाभणार आहे. एकंदरीत या प्रकल्पाचं नाव दुसरं काही नसून मिसिंग लिंक, मुंबई पुणे मिसिंग लिंक असं आहे. आणि याच प्रकल्पाचं आज लोकार्पण सोहळा आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या मिसिंग लिंक प्रकल्पाची वाट प्रत्येक प्रवासी पाहत होता. त्याचं कारण म्हणजे लोणावळा घाट असेल, खंडाळा घाट असेल, त्याचबरोबर भोर घाटामध्ये लागणारं ट्रॅफिक. सध्या आपण जर पाहिलं तर पुढच्या बाजूने आपण त्या ठिकाणी हायवे चाललेला आहे, तोच घाटाचा मार्ग आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे तो थेट घाटाला जोडला जातो. आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठी अशी रांग आपल्याला गाड्यांची पाहायला मिळते. सध्या तरी ती रांग गेली असली तरी आपण जर पाहिलं तर पावसाळा असेल, त्याचबरोबर अनेकदा घाटामध्ये दुर्घटना होतात, ॲक्सिडेंट्स होतात. त्यामुळे तासभर काही तर अर्धा दिवस त्या घाटांमध्येच आपला जातो. परंतु आता हा जेव्हा मुंबई पुणे मिसिंग लिंक सुरू होईल आणि उद्यापासून जेव्हा हा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला होईल, तेव्हा नेमका नागरिकांचा प्रवास कसा होतोय हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. कारण की MSRDCच्या माध्यमातून हा संपूर्ण प्रकल्प जो आहे तो उभारण्यात आलेला आहे. या प्रकल्पाच्या म्हणजे एकंदरीत दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी थेट सांगितलंय की अर्ध्या ते पाऊण तासामध्ये तुम्ही थेट आता मिसिंग लिंकच्या आपण थेट म्हणजे ज्या ठिकाणी मिसिंग लिंक सुरू होतोय हा प्रकल्प, त्याच आपण गेटवरती आहोत. इकडनं जर तुम्ही प्रवास सुरू केला तर तुम्ही पुण्याला अवघे काही अर्धा ते पाऊण तासामध्ये पोचाल. पुणे कुसगाव या ठिकाणी तुम्ही उतराल. म्हणजे खोपोलीचा माफ करा, खालापूरचा टोल नाका आहे, टोल नाका आपण सोडला की हा मिसिंग लिंक आपल्याला लागतो. आणि त्या बाजूचा घाट जो आहे तो आपण जर पाहिलं तर अवजड वाहनं आता सध्या तरी चाललेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या मिसिंग लिंकचं वैशिष्ट्य असं आहे, 2-3 वैशिष्ट्य आहेत यामध्ये. 2 बोगदे या मिसिंग लिंकने या देशाला दिलेले आहेत, नवीन बोगदे. त्या पहिल्या बोगद्याची रुंदी 1.75 किलोमीटर आहे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की लोणावळा लेक आपल्याला माहिती असेल, मोठ्या प्रमाणात नागरिक असतील, पर्यटक असतील, त्या ठिकाणी म्हणजे जेव्हा काही असा संडे, शुक्रवार, शनिवार, रविवार एकाच दिवशी सुट्टी भेटते 3-3 दिवस, तेव्हा त्या ठिकाणी जातात हिल स्टेशन म्हणून. तर त्या लोणावळा लेकच्या 180 मीटर खाली हा बोगदा जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जो दुसरा बोगदा आहे, जो दुसऱ्या डोंगरातून चालू होतोय, तो सर्वात मोठा रुंदीचा बोगदा सुरू झालेला आहे असं म्हणता येईल. आणि त्याची आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंद करण्यात येईल. 8.9 किलोमीटरचा हा बोगदा असणार आहे असं सांगण्यात येत आहे. आणि याच प्रकल्पाचं संपूर्ण आपण जर पाहिलं तर आता थोड्याच वेळामध्ये लोकार्पण होणार आहे. आणि या संपूर्ण लोकार्पण सोहळ्यात स्वतः राज्याचे मंत्री असतील, अनेक नेते असतील, या ठिकाणी दाखल होणार आहेत. परंतु या प्रकल्पामध्ये जी वैशिष्ट्य आहेत, हा संपूर्ण जो स्ट्रेच असणार आहे मिसिंग लिंकचा, तो 13.3 किलोमीटरचा सांगितला जातोय. त्यामध्ये ही 2 वैशिष्ट्य तुम्हाला सांगितली, जी आता तुम्हाला बोगद्याची सांगितली. परंतु त्या व्यतिरिक्त एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे केबल स्टेट पूल सेम जसा वरळीचा सिलिंग असतो त्याच पद्धतीचा सिलिंग आपण हा सह्याद्रीच्या कुशीत आलेला आपल्याला पाहायला मिळेल. 4 पदरी रस्ता आहे, येण्यासाठी एक ब्रिज आहे, जाण्यासाठी एक ब्रिज आहे. आणि ह्या ब्रिजवरून प्रवास केला जाणार आहे. 2 डोंगरांना थेट जोडणारा हा पूल आहे. आणि त्यासाठी फारसे शर्तीचे प्रयत्न या सर्व MSRDCच्या प्रशासनाला करावे लागले. खरं पाहायला गेलं तर आपण अशा पद्धतीची ही दृश्य जी पाहतो, फार म्हणजे एक्झाम्पल म्हणून तुम्हाला मी दाखवतोय. हे 2 आपल्याला डोंगर दिसत आहेत, त्या डोंगरांच्या मध्ये पूल उभारलेला आहे. त्याचं नाव त्याला केबल स्टेट ब्रिज देण्यात आलंय. आणि केबल स्टेट ब्रिज म्हणजे त्याचं स्वरूपच एकंदरीत त्याला केबलनी जोडण्यात आलेलं आहे. त्याची एकंदरीत संपूर्ण उंची पाहिली तर जो मुख्य पिलर आहे त्याचा, तो खालपासून ते वरपर्यंत त्याची जर आपण मोजणी केली तर 180 मीटरचा तो पूल असणार आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर ब्रिज आणि संपूर्ण ब्रिजची उंची जर तपासली तर त्यामध्ये 182 मीटर अशी उंची जी आहे ती
असताना पाहायला मिळणार आहे। आणि हा असा सुंदर असा मिसिंग लिंक आता नागरिकांना या राज्याच्या माध्यमातून देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। थोड्याच वेळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील येणार आहेत, त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर लोकार्पण केलं जाईल आणि त्याच नंतर पुढे ते या रस्त्यावरतून प्रवास करतील असं सांगण्यात येत आहे। वैशिष्ट्य या संपूर्ण रस्त्यामध्ये फार आहेत, म्हणजे जे बोगदे देण्यात आले ते फक्त नावाला बोगदे नाही आहेत किंवा त्या बोगद्यामध्ये काही आपत्कालीन गोष्ट घडली किंवा काही आपत्कालीन परिस्थिती घडली, आग लागली, ॲक्सिडेंट झालं, एखाद्या गाडीला अचानक आग लागली, तर काही मीटर अंतरावरती त्या ठिकाणी SOS प्रणाली देण्यात आलेली आहे। म्हणजे बोगद्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला रेंज मिळणार नाही, तुमचा फोन कुणाला लागू शकत नाही, मग त्या SOS प्रणालीच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी कॉल करता, तो कॉल थेट त्यांच्या कंट्रोल रूमला लागतो आणि बोगद्यामध्ये AI चं तंत्रज्ञान वापरून त्या ठिकाणी कॅमेरे सेट करण्यात आलेत आणि ते देखील थेट त्यांच्या कंट्रोल रूम मध्ये संपूर्ण प्रक्षेपण होत असतं। आणि त्याचमुळे जर काही अपघात घडला किंवा इतर काही म्हणजे चुकीची गोष्ट घडली तर त्या ठिकाणी लगेच त्वरित तुम्हाला मदत त्या ठिकाणी पोहोचवण्यात येईल। त्याचबरोबर जर बोगद्यामध्ये देखील अशाच पद्धतीची आपत्कालीन परिस्थिती येऊन जर काही बरं वाईट घडलं किंवा काही बरं वाईट घडत असेल आणि इतर गाड्यांना जर दुसरीकडे वळवायचं असेल तर प्रत्येक 15 मीटर अंतरानंतर असं सांगण्यात येतंय की त्या ठिकाणी जोडणारे स्ट्रेच आहेत, म्हणजे बायपास करण्यासाठी, म्हणजे या बोगद्यातून, म्हणजे आता आपण चाललोय मुंबईहून पुण्याकडे, तर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या बोगद्याकडून थेट आपल्या गाड्या, जर अशी काही चुकीची गोष्ट घडली किंवा आपत्कालीन परिस्थिती अशी निर्माणच झाली तर आपल्या गाड्या थेट जो पुण्याहून मुंबईकडे येणारा बोगदा आहे त्या ठिकाणी वळवण्यात येईल। आणि एक सुंदर असं म्हणजे संपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रकल्प जो आहे तो तयार करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। थोड्याच वेळामध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात येईल। उद्या या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्या धावतील आणि त्याच नंतर हा जो स्ट्रेच 13.3 किलोमीटरचा संपूर्ण मिसिंग लिंकचा स्ट्रेच लाभलेला आहे, त्याचा वापर एकंदरीत कसा केला जातोय हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। यापूर्वी MSRDCच्या माध्यमातून महाराष्ट्राला समृद्धी महामार्ग देण्यात आला, त्याच्या माध्यमातून म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांचा प्रवास हा समृद्धमय करण्याचा विचार करण्यात आला आणि तो आता ज्या पद्धतीने सुरू आहे, काही तासांमध्येच तुम्ही नागपूरला जाताय, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या। परंतु हा मिसिंग लिंक किती महत्त्वाचा असणार आहे आणि त्याचा कसा वापर एकंदरीत सर्व नागरिकांच्या माध्यमातून केला जातोय हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर या मिसिंग लिंकला कोणताच टोल जो आहे तो भरावा लागणार नाहीये। टोल भरावा लागणार म्हणजे नवे काही दर त्या ठिकाणी आकारण्यात येणार नाहीयेत, कारण की जर तुम्ही खालापूर टोल नाका सोडला तर तुम्हाला थेट मिसिंग लिंकच जॉईन करण्यात येईल। एक तो खालचा आहे ज्या ठिकाणी मुंबई पुणे महामार्ग आपल्याला जाताना पाहायला मिळतो आणि एक हा रस्ता, 4 पदरी हा रस्ता असणार आहे। मुंबई पुणे महामार्गावरती ट्रॅफिक का व्हायची किंवा इतर काही गोष्टी सारख्या ॲक्सिडेंट्स आणि ह्या गोष्टी व्हायच्यात, परंतु पावसाळ्यात जर नागरिक प्रवास करत असतील आणि तो एकच मार्ग होता मुंबई पुण्याला प्रवास करण्यासाठी, एक नाहीतर ते ओल्ड मुंबई पुणे हायवे तो एक होता। आता आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी आपल्याला मोठी अशी दरड दिसते। पावसाळ्यामध्ये अशाच घटना घडतात आणि अशा पद्धतीच्या दरड आहेत ह्या कोसळतात। आता अनेक ठिकाणी दरडींना जाळे देखील लावण्यात आलेत, परंतु तरीही ती जाळी एवढी स्ट्रॉंग नसते की ती दरड त्या ठिकाणी थांबेल किंवा एखादा दगड त्या ठिकाणी कोसळला तर त्या ठिकाणी तो थांबेल। तर तशाच पद्धतीचं दरड कोसळून नेमकं खाली काय होतं, दुर्घटना होते आणि त्याच नंतर अर्धा दिवस प्रवाशांचा, नागरिकांचा त्या ठिकाणी त्या घाटामध्ये, म्हणजे आता इकडनं गेलो तर भोरघाट लागतो, तर त्या भोरघाटामध्ये आपल्याला वाया गेलेला आपल्याला पाहायला मिळतो। परंतु आता ह्या मिसिंग लिंकच्या साहाय्याने असं होणार नाहीये असं सांगण्यात येत आहे, कारण की हा मिसिंग लिंकचा रस्ता अवघ्या काही अर्ध्या ते पाऊण तासात असं सांगण्यात येते की अर्ध्या ते पाऊण तासात तुम्ही थेट खोपोलीचा तुम्ही खोपोलीच म्हणतोय मी, खालापूरचा तुम्ही टोल नाका सोडलात, तुम्ही इकडे आलात, इकडून ते थेट तुम्ही कुसगाव पर्यंत अर्धा ते पाऊण तासामध्ये पोहोचताय। त्याचबरोबर तुम्ही जर ह्या रस्त्याने प्रवास करत असाल तर तुमच्या इंधन देखील म्हणजे फार कमी खर्च होत आहे असं सांगण्यात येत आहे।